नमस्कार, मी प्रियंका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. आजही आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. खूप मोठी जॉब अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. आपल्याकडे PDF आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. एक 12 पानी PDF आहे, एक 15 पानी PDF आहे, ज्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सर्व माहिती, त्याच्यानंतर एज क्रायटेरिया काय आहे, सॅलरी किती भेटणार आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याकडे ही लिंकसुद्धा आहे, ती पण पूर्ण माहिती मी सांगणार आहे. त्याच्यानंतर इथे कोण कोण एलिजिबल आहे, म्हणजे जेंडर एलिजिबिलिटी काय असणार आहे, अर्जाची फी कोणतीही नाही आहे, त्याच्यानंतर वेतन काय आहे, ऑनलाईन प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, किती जागा आहेत, त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ही सर्व माहिती मी सांगणार आहे. आत्ताच ही जी जॉब अपडेट म्हणजे ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे. स्टार्ट डेट 7 मार्च 2024 आहे आणि लास्ट डेट इथे 16 मार्च 2024 आहे. सो पूर्णपणे व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल इथे सर्व माहिती. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्सवरती इथं डिस्कस करत असतो, माहिती सांगत असतो. जसं की BSNमध्ये जॉब असू द्या किंवा कोणतेही IT रिलेटेड जॉब असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा इथे बँक रिलेटेड जॉब असू द्या, आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स इथे सांगत असतो. सो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. चला तर जी आजची सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. आपल्याकडे 15 पानी एक PDF आहे, ज्यामध्ये पूर्ण एक माहिती आहे. एंगेजमेंट ऑफ डिप्लोमा टेक्निशियन ऑन टेनर बेसिस सांगितलेले आहे. नोटिफिकेशन आलेली आहे 6/3/2024. जे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन फॉर्मसाठी ही लिंक असणार आहे. पूर्णपणे आपण बघून घेणार आहोत. एलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी इथे डिटेल्स भरावं लागणार आहे. बेसिक डिटेल्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथे एअरक्राफ्ट टेक्निशियन किंवा डिप्लोमा टेक्निशियन हे पूर्ण भरायचं आहे. त्याच्यानंतर इथे नेम इन फुल नाव सांगायचं आहे. SSC सर्टिफिकेटवर ॲज कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर एक अप्रेंटिस ऑफ HL असेल तर हो किंवा नाही, येस 1 year 2 year हे सांगायचं आहे. क्वालिफिकेशन काय असणार आहे, वर्क काय असणार आहे, पोस्ट क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, ही संपूर्ण माहिती भरायची आहे तुम्हाला. तर हे कंटेंट बघून घेऊया आपले PDF, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की ते जे जॉब डिटेल्स आहे ते सांगितलेलं आहे. एंगेजमेंट ऑफ एअरक्राफ्ट टेक्निशियन एक जॉब असणार आहे आणि सेकंड जे आहे ते आपण बघितलं की डिप्लोमा टेक्निशियन, म्हणजे तुमचं डिप्लोमा जरी झाला असेल तरी सुद्धा हे चालणार आहे. आता नंबर ऑफ पोस्ट अँड क्वालिफिकेशन सांगितलेलं बघा. डिप्लोमा टेक्निशियन ऑन टेनर बेसिस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे तुमचं जर डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स झाला असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. क्वालिफिकेशन सांगितलेलं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल प्रोडक्शन, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा ENTC किंवा ET म्हणजे इलेक्ट्रिकलमध्ये असेल तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे वेगवेगळे कॅटेगरी रिलेटेड माहिती सांगितलेली आहे. आता ही जी पोस्ट नेम आहे डिप्लोमा टेक्निशियन टेनर बेस आहे, याच्यावरती टाईप ऑफ डिसेबिलिटीज हे सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट सांगितलेलं आहे, जसं की मी सांगितलं डिप्लोमा झालेलं पाहिजे आहे इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल ऑर प्रोडक्शन किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक. आता त्यानंतर इथे सांगितलेलं आहे पर्सेंटेज, म्हणजे कॅटेगरीनुसार युअर OBC NCL EWS कॅन्डिडेटला 60% अबव, SC ST PWBD कॅन्डिडेटना 50% आणि अबव असलं तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर इथे फी कोणतीही नसणार आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने जी फॉर्म आहे ते पूर्ण फिल करायचं आहे आणि इथे सबमिट अँड प्रोसीड टू द ॲप्लिकंट लॉग इन असं भरून टाकायचं आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग सांगितलं ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे, जसं की कर्नाटकामध्ये बँगलोर, जोधपूर, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघूया आपण रत्नागिरी आहे, त्यानंतर मुंबई आहे, त्यानंतर केरळामध्ये कोची आहे. ही असे वेगवेगळे ठिकाणी इथे असणार आहे. त्याच्यानंतर इथे सॅलरी जी भेटणार आहे बघा, बेसिक पे 23,000 प्लस अदर बेनिफिट्स असणार आहे. टोटल म्हणजे तुम्हाला 57,000 पर्यंत भेटून जाणार आहे. खूप मोठी संधी आहे. तुमचं जर झालं असेल शिक्षण, तुमचं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, टेक्निकल किंवा म्हणजे इलेक्ट्रिकल, ENTC, मेकॅनिकलमध्ये, तर नक्कीच तुम्ही इथे फॉर्म भरायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस सांगितलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेस कॉम्प्रोमाइज ऑफ शॉर्ट लिस्टिंग ऑफ ॲप्लिकेशन, कंडक्ट ऑफ रिटर्न टेस्ट, तुमचं रिटर्न टेस्टद्वारा सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. व्हेरिफिकेशन ऑफ कॅरेक्टर अँड हे सगळं माहिती सांगितलेलं. हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे, जसं की मी सांगितलं इथं फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. 16/3/2024च्या आत, म्हणजे 16 मार्च 2024 हे लास्ट डेट असणार आहे. आणि सेकंड जी ऑपॉर्च्युनिटी आहे ते आहे एअरक्राफ्ट टेक्निशियन्स. हे सुद्धा माहिती आलेली आहे. ह्याची सुद्धा माहिती बघून घेऊया, ज्यामध्ये तुम्हाला एअरफ्रेम आणि इलेक्ट्रिकल ॲज अ ट्रेड आणि डिसिप्लिन सांगितले. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मेकॅनिकल ऑर इक्विव्हॅलंट किंवा इलेक्ट्रिकलमध्ये असेल तरी सुद्धा चालणार आहे. ह्याची सुद्धा माहिती आहे.
एअरक्राफ्टमध्ये तुमचं क्वालिफिकेशन काय असणार आहे, ॲव्हरेज पर्सेंटेज सेम असणार आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन अप टू 28 इयर्स सांगितलेलं आहे. 28 वर्ष तुमचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर एज लिमिट असणार आहे. एज रिलॅक्सेशन SC STला 5 इयर्स असणार आहे. OBC NCLला 3 इयर्स असणार आहे. त्यानंतर अजून माहिती सांगितलेली आहे. इथे प्लेस ऑफ पोस्टिंग सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, शिक्रा, मुंबई, नाशिक महाराष्ट्र सांगितलेलं आहे. केरळामध्ये कोची, त्यानंतर अंदमान निकोबार, चेन्नई असं हे वेगवेगळे ठिकाणी असणार आहे. इथे सुद्धा सॅलरी खूप चांगली आहे. 57,000 पर्यंत पूर्ण तुम्हाला बेनिफिट्स आणि सॅलरी भेटून जाणार आहे. खूप चांगली संधी आहे. तुमचं जर शिक्षण यामध्ये झालं असेल तर नक्कीच फॉर्म भरायचा आहे. याचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे सेम. पहिल्यांदा रिटर्न टेस्ट कंडक्ट होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन हे सर्व होणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडून ही भरती निघालेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. 18 ते 28 वर्षापर्यंत तुमचं जे एज क्रायटेरिया असणार आहे, तुम्ही इंडियामधून कुठूनही असू दे नक्कीच फॉर्म भरू शकता. ही जी पूर्ण जी ही लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. असं नाही की फक्त जेंडर एलिजिबिलिटी म्हटलं तर मेल आणि फिमेल दोघेही भरू शकता. फ्रेशर व अनुभवी उमेदवारांसाठी हे अर्ज तुम्ही करू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. खूप सिंपल आहे. त्यानंतर इथे टोटल 160 जागा असणार आहे. अक्रॉस इंडिया म्हणजे महाराष्ट्रात नाशिक, रत्नागिरी, मुंबई असं सांगितलेलं आहे. तुमचं जर शिक्षण झालं असेल तर नक्कीच डिप्लोमामधून शिक्षण झालं असेल तर नक्कीच फॉर्म भरायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.